नमस्कार, आपण पाहत आहोत लोककल्याण समाचार। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे नांदेड जिल्ह्यातील सावळेश्वर या गावामध्ये दिनांक 5 फेब्रुवारीला येऊन तिथला जन्म नोंदणी प्रकार हा घोटाळा उघडीस आणून नांदेड जिल्हा प्रकाशात आणला, तरी त्यांनीच घोषणा केलेले बुलढाणा अर्बन बँकच्या घोटाळ्यावर ते आज गप्प का आहे हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। सुमारे 2 वर्षापूर्वी नांदेडच्या बुलढाणा अर्बन मध्ये जो बोगस खाते उघडण्याचा प्रकार पुढे आला होता, त्यातून मोठा आर्थिक घबाड उघडीस आणण्याचे त्यांनी जाहीर देखील केले होते। त्याच माध्यमातून त्यांचा 3 वेळेस जिल्ह्याला दौरा देखील ठरला होता, पण 3 वेळेसचा दौरा अचानक रद्द झाला। याचं कारण आजपर्यंत पुढे आलेलं नाहीये। किरीट सोमय्या यांच्या आरोपाने धर्माबाद मधील बुलढाणा अर्बन या शाखेमध्ये 2 वेळेस ईडीचे छापे देखील पडले आणि त्या छाप्याच्या अंतर्गत बोगस उघडण्यात आलेले खाते आणि त्या खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम आधारला लिंक नसलेले खाते असे प्रकरण पुढे आले आणि त्या खात्यांना तिथेच ईडीच्या छाप्याच्या माध्यमातून सील करण्यात आले आणि पुढील कारवाई देखील सुरू झाली आणि हे प्रकरण आणि यावर केलेली कारवाई कायदेशीर पुढे चालू राहील आणि लवकरच हे प्रकरण जनतेच्या पुढे येईल असं कळविले। 3 वेळा आपला दौरा जाहीर करून 3 वेळा ही रद्द करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या या विषयावर आता गप्प का बसले हा प्रश्न वारंवार चर्चेचा विषय बनत आहे। दिनांक 6 फेब्रुवारी नांदेड जिल्ह्यामध्ये ते आले असता तिथल्या प्रसार माध्यमातून हा प्रश्न त्यांना उपस्थित करण्यात आला, तर या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याऐवजी टाळाटाळ केलेली आहे। त्यामुळे हे बुलढाणा अर्बनचं प्रकरण राजकीय वॉशिंग मशीन मध्ये धुवून स्वच्छ करण्यात आले का हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे।